हॅलो मित्रांनो, नमस्कार. तर मी आता जात आहे माझ्या घरी. इथे राहते मी बघा. पिवळं घर आहे. पिवळ्या घराच्या बाजूला आहे ना ते पांढरं घर आहे. त्या घरामध्ये राहते मी भाड्यानं. चला म्हटलं आज खाली जावं घरी. माझे मिस्टर तर म्हणजे माझा नवरा तर मला येऊच नाही द्यायला लागला. नुसतं पुढं पुढं चाललाय. हे बघा आमच्या इकडे पाहुणे बघ. ते पाहुणे कसे हे बघ. जावं म्हटलं घरी काय करा. परवाच्या रोजी मी एक व्हिडिओ काढला होता माझ्या बापूसोबत. ॲटोवालीला आहे हा माझा होता. परवाच्या रोजी मी व्हिडिओ काढला होता यूट्यूबला. कोणता काढला होता? हां, खरंच तुला सांगतो मी माझी जीव ग. ते बहुतेक यूट्यूबला गेला होता. 1 लाख हो 1 लाख व्ह्यूज आले होते त्याला. आता मला कुठं वाटत आहे की माझं यूट्यूब चॅनल लवकर ग्लो करणार आहे. ते पण कोणामुळं? माझ्या नवऱ्यामुळं. माझी ताई आहे म्हणजे माझी रवीना यांनी मला म्हणजे कोणी नसलं ना घरी तर यांनी मला स्वतः व्हिडिओ घेतली म्हणून मला चांगलं वाटतं. आणि एक माझा छोटा मुलगा आहे ते पण कधी कधी घेते माझा व्हिडिओ. एवढे जण मला सपोर्ट करतात मित्रांनो. आणि तुम्ही पण मला सपोर्ट करत राहा. कारण तर तुम्ही सपोर्ट करसाल ना तर माझं चॅनल पटकन काय म्हणते मला म्हणता येत नाही. ग्लो मी तर ग्लोच म्हणत जाते. हे बघा बापू किती मस्त गाय म्हशी चालत आहे. मी जाऊन स्पेशली इथून आता मी घरी जाणार आहे बापूला भेटायसाठी. कारण बापूला म्हणणार आहे बापू आपला व्हिडिओ त्या रोजचा यूट्यूबला टाकलेला 1 लाखावर गेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते एक नवीन ट्रेंड आला होता रडू नको बाळा. ते माझावाला यूट्यूबला गेला 9 लाखावर. नाही 8 लाखावर. सॉरी मिस्टेक. 8 लाखावर गेला. बरं हे बघा एरिया आमच्या इकडला. माझ्या मिस्टरांना काही घेऊन दिलं हे बघा. मग कसं आहे आम्ही दीक्षू बोलतो. कसं पुढे जातो बघा. पदे मला कसं आहे किती गोड आहे. आता फाटलं काय करा जाऊ द्या. जेव्हा यूट्यूबची पेमेंट येईल तेव्हा माझ्या पिल्लूला मी कपडे घेईल. पण त्याला आणखी टाईम आहे. किती वर्षानं होईल माझं चॅनल मोनिटायझेशन. चला 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 चाललो आम्ही घरी. हे बघा कसं करायला लागले. ये आता इथून गेलो बाहेरच बसून आहे वाटते बाबा. चला चला हां त्याच्या मागे कुठं लागायली. आपण आपलं काम करायचं आहे की नाही. काय झालं? सायलेंट बसले बघा. आई लोक पाहायला लागले. अरे ही पोरगी पागल झाली व्हिडिओ काढत. हे बघा मित्रांनो मला आवडते म्हणून मी काढते. ठीक आहे ना. तुम्हाला आवडते तर सपोर्ट करा. नाही तर तुमच्या मनाने पाहून असं स्क्रिप्ट पण करू शकता तुम्ही. पण मी आता ब्लॉग बनवून बघायला लागलो बरं का. ठीक आहे ना. बघा किती घाणेरडा आहे बघा. इतकं आमच्या इकडलं हे जी गल्ली आहे ना माझीवाली लगेच इतकंच कचरा फेकते सगळे बघा. आता पावसाळ्यामध्ये मग हेच कचरा घराच्या वरून पाणी जाते आणि आमच्या मग घरावर बेंदाड आहे ना म्हणजे म्हणते ना डुकरं वगैरे घराच्या वरून चालते. मामा कशी बघायली. मी आता आलो बापूला भेटायला. आता बापूला जाऊन भेटतो. पाहू म्हातारा कसं म्हणते. बापू हे बघा माझं म्हातारं कसं आहे. मै म्हातारं हे मै म्हातारं ती मै म्हातारी. पाहू म्हातारा पप्पा मग म्हातारं या वयामध्ये किती काम करते. पा मग म्हातारं कसं आहे. आणि ही माझी म्हातारी आहे बघा. ही माझी मा कशी आहे हो माहिती. माझी म्हातारी आणि माझा म्हातारं म्हणजे घराच्या बाजूलाच राहते बरं. हे बघा
रोजचा व्हिडिओ आपलावाला 1,00,000 लोकांना पाहिला. हा सबस्क्राईब करा म्हणा माझ्या पोरीला. चला येतो मग मी. हे बघा हे बापूचं घर आणि ते बघा त्या साईडला ते दुकान लावलं आता पूनम ना त्याच्या साईडला माझं घर आहे. कुठे गेलं ते बघा ते माझं घर आहे. बापूला भेटायसाठी आलो होतो स्पेशल. बापू लोक म्हणते घर बांध बांधील एक दिवस माझी पण दिवस येत आहे की नाही मित्रांनो. आता सध्याला माझ्या घराची अवस्था बघा कशी चालू आहे. ही माझी ताई काय म्हणते ऐका. 1-2 शब्द ऐका. हा सांग. जांभळा आवाज आहे मित्र. जांभळ आवाज आहे मित्रांनो आणि मटण खायची पण सुद्धा सोय नाही म्हणते आमची सध्याला. काय करा. काय झालं दीक्षू आरून मारून आई. हे बघा मामू. हे बघा हे आमचा नमुना. हे याला टाकलं होतं मम्मी आहे ना पहिले समर्थ मध्ये टाकलं होतं पण माझ्याकडे तेवढे काही पैसे नव्हते याचे डोनेशन वगैरे भरायला देऊ. कारण तर घरची कंडिशन आणि लेकराला पाहता काय करा. त्याला काढलं समर्थमधून कारण तर फी भरायची तेवढी हेवी नव्हती. 1 वर्ष भरली मी. त्याच्यानंतर यांना बी काम नव्हतं काही नव्हतं. आखिरला कदरून पोराला टाकलं इथे या 8 नंबर शाळेमध्ये आहे ना मम्मा. आता मम्माला जर तिथे 1-2 शिकवलं तर आमचं मम्मा म्हणते हे का होय 1-2 येते मग मम्माला. 1 पासून तर 100 पर्यंत येते. पेलिंग पण येते तिचीवाली. आता म्हणते 100 पर्यंत येते. मम्मी म्हणते मला वापस समर्थ म्हणते टाक म्हणते. पण काय करा मित्रांनो सांगा बरं. पैसे नाही लागत का. तुमच्या सपोर्टमुळे जर मला माझं चॅनल मोनिटायझेशन झालं तर मी नक्कीच पुढं जाईल आणि मी माझ्या मुलाला डबल परत म्हणजे चांगले सेट टाकेल. हे बघा हे माझं घर तर बघितलं असेल तुम्ही. मी आतून तुम्हाला हे दाखवलं होतं मागरून. हे माझे बाबा. खूप लोक म्हणतात ना हे माझे बाबा आहे. हे माझे बाबा आहे. हे माझं घर आहे. ताईचं घर आहे बघा. ताई राहते जे बाहेर बसून होती ना माझी ताई राहते. तर तेवढंच आहे म्हणजे असं जेवढं आहे तेवढं आहे. याच्यावर मी चहा केला होता त्या रोजी चुलीवर मस्तपैकी. असं आहे आमचं घर. माझी आई मम्मा. माझ्या आईला खूप पैसा लावला हो पण माझी आई काही वाचली नाही. हे बघा इथं बाबा राहते. बाबाची पण भीत होती ही पण पडली. आता काय करा. एक ना एक दिवस येईल मी स्वतः माझं म्हणजे बांधील सर्वांसाठी. बाबाची बाबा झोपतात तिथं मस्तपैकी. जेवायला काही नाही जेवायला डब्बा मी देतो नाही तर मग काही देते कोणी. वॉशरूम असते हे आमचं वॉशरूम. हे पाणी घ्यायला टाकी. असं हाय बाई हाय की नाही. आमच्या घराच्या वरून पाणी राहते. आमचं जे घर आहे ना हे आमच्या घराच्या वरून पावसाळ्यामध्ये पाणी राहते. त्याच्यामुळे आम्ही 4 महिन्यासाठी रूम भाड्यानं केली. काय करावं. एक ना एक दिवस करीन आम्ही बी घेईल. आम्ही बी घर बांधील. फक्त दम लागते कोणत्या गोष्ट दम. जर तुमचा सपोर्ट असला ना तर नक्कीच मी आहे ना घर घेईल आणि बांधील स्वतःच. ते पण लोक मला खूप जण कमेंट करत आहे की ताई तू स्वतःचं घर घेतलं का भाड्यानंच का कितीचं घेतलं काय घेतलं. तुम्हाला सर्वांना सांगत आहे मी भाड्यानं राहते. मला स्वतःच म्हणजे स्वतःची घर नाही आहे. स्वतःचं घर नाही आहे ते वालं बरं. आणि म्हणजे स्वतःचं घर आहे माझं. हे आहे माझं स्वतःचं घर. ते नाही आहे ते तुम्ही जे बघितलं ते नाही आहे ना. बघा मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा. माझ्या व्हिडिओला असा सपोर्ट करत जा. ठीक आहे ना मित्रांनो. आणि जर या ब्लॉगला चांगला सपोर्ट भेटला तर नेक्स्ट ब्लॉग बनवीन. ठीक आहे. मम्मा इकडे दीक्षू गोपाल इकडे बघ.
आहे ना गोपाल. जर असा सपोर्ट राहिला तर नक्की ब्लॉग बनवू. मम्मा इकडे देखील, इकडे 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 इकडे. काय झालं काय झालं काय झालं. हात दुखायला वाटते. याच्या हाताला बाऊ झालाय बघा. बघा याच्या हाताला बाऊ झाला बघा. बाऊ झाला म्हणते माझ्या बाळाला. बाऊ झाला. किती मोठं बोट सुटलं. नाही काय होत नाही.